एका रात्री मोबाईलच्या स्क्रीनवर झालेली ती टिकटिक, एक साधी नोटिफिकेशन आणि त्या एका क्लिकने एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली. महाड तालुक्यातील आधीच एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने संपूर्ण रायगड जिल्हा हादरलेला असतानाच एका विवाहित महिलेसोबत घडलेला हा भयानक प्रकार आता समोर आला आहे. तब्बल 1.5 वर्ष, दिवस नाही, महिने नाही, तर संपूर्ण 1.5 वर्ष ती महिला एका नराधमाच्या जाळ्यात अडकली होती. रोज भीती, रोज ब्लॅकमेलिंग आणि रोज या मरण यातना. गोरेगाव ते मुंबईच्या विक्रोळीपर्यंत पसरलेलं हे गुन्हेगारीचं जाळं कसं विणलं गेलं? त्या फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टच्या मागे कोणता सैतान लपला होता? आणि शेवटी महाड शहर पोलिसांनी या नराधमाला कशा बेड्या ठोकल्या? हा केवळ एक गुन्हा नाही, तर आजच्या डिजिटल युगात जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा एक जळजळीत धडा आहे. हा थरार आज आपण अगदी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. हा गुन्हा समजून घेण्यापूर्वी आपल्याला महाडची भौगोलिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल. महाड तालुका सह्याद्रीच्या उत्तुंग दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेला एक ऐतिहासिक तालुका आहे. एका बाजूला सावित्री आणि गांधारी नद्यांचा संगम, तर दुसऱ्या बाजूला दुर्गम डोंगर रांगा. पावसाळ्यात इथे येणारा भयानक पूर आणि धुक्याची चादर यामुळे हा भाग निसर्गरम्य वाटत असला तरी इथली दुर्गम भौगोलिक परिस्थिती अनेकदा गुन्हेगारांसाठी फायद्याची ठरते. महाडमधील अनेक गावे आहेत, आजही मुख्य शहरापासून दूर डोंगराळ भागात ती लपलेली आहेत. रस्ते पोचायला वेळ लागला, पण जिओच्या क्रांतीमुळे इंटरनेट इथल्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोचलं. याच डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणाऱ्या साध्या भोळ्या लोकांना ऑनलाईन जगाचे नियम माहीत नसतात आणि नेमका हाच फायदा शहरात बसलेले सायबर गुन्हेगार घेत असतात. याच महाडमधील एका शांत भागात राहणारी ही विवाहित महिला आपल्या संसारात सुखी होती, पण तिच्या हातातील मोबाईलमध्ये चालणाऱ्या फेसबुक नावाच्या आभासी दुनियेने तिच्या शांत आयुष्यात वादळ आणलं होतं. फेसबुकवर आपण काय करतो? मुंबईच्या विक्रोळीत राहणाऱ्या एका 38 वर्षीय आरोपीने या महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. प्रोफाईलवर चांगला फोटो, सभ्य नाव. महिलेने विचार केला, मित्र बनवायला काय हरकत आहे, आणि तिने रिक्वेस्ट स्वीकारली. आणि आता सुरू झाला या दोघांमधील संवाद. पहिली पायरी अशी होती, हाय हॅलो याने सुरुवात झाली. दुसरी पायरीमध्ये कौतुक करणे, रोज मेसेज पाठवून समोरच्या व्यक्तीचे मन जिंकणे. आणि आता मग तिसरी पायरी देखील यांची सुरू झाली. तिसऱ्या पायरीमध्ये घरच्या अडचणी, व्यक्तिगत सुखदुःख शेअर करणे आणि हळूहळू महिलेचा पूर्ण विश्वास संपादन करणे. या तिन्ही पायऱ्या या आरोपीने अत्यंत शिथापीने पूर्ण केल्या होत्या. आरोपी हा अत्यंत हुशार होता. त्याने आधी त्या महिलेच्या मनात स्वतःबद्दल एक चांगली आणि सुरक्षित प्रतिमा तयार केली. जेव्हा महिलेला वाटलं की हा व्यक्ती आपला खूप चांगला आणि जवळचा मित्र बनू पाहत आहे, तेव्हा त्या नराधमाने आपला खरा खेळ सुरू केला. आता हळूहळू त्याने आपली मैत्री वाढवण्यासाठी सुरुवात केली. काही खाजगी फोटो शेअर करणे, व्हिडिओ शेअर करणे आणि चॅट्स आता आरोपीच्या हाती लागले होते. आणि एका रात्री अचानक या मित्राचा आवाज बदलला. जो व्यक्ती कालपर्यंत गोड गोड बोलत होता, तोच आता त्या महिलेला धमक्या देऊ लागला होता. तू जर माझं ऐकलं नाहीस तर हे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवून देईन, तुझ्या कुटुंबाला देखील दाखवेन, समाजात तुझी अशी बदनामी करेन की तुला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ही एकच धमकी त्या महिलेसाठी फास्ट ठरली होती. समाजात बदनामी होऊ नये म्हणून ती महिला गप्प राहिली होती. आरोपीने तिला महाडमध्ये गाठलं. तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी तिच्यावरती अत्याचार केला आणि तिला मुंबईच्या विक्रोळी येथील स्वतःच्या घरी देखील बोलावून घेऊन तिच्यावरती बळजबरी केली. तब्बल 1.5 ते 2.5 वर्ष ती महिला रोज सकाळी उठताना एकाच भीतीने उठायची, आज तो नराधम कोणता तरी नवीन मेसेज पाठवणार. तिचा संसार आता धोक्यात होता. तिचं मानसिक संतुलन देखील बिघडत चाललं होतं. पण म्हणतात ना, नराधमाच्या पापाचा गाडा एक दिवस प्रत्येकाचा भरलेलाच असतो. छळ असह्य झाल्यानंतर त्या महिलेने ठरवलं की आता सगळं बस झालं. रोज मरण पत्करण्यापेक्षा या नराधमाला धडा शिकवायचाच.
तिने संपूर्ण हिंमत एकवटली आणि ती थेट महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोहोचली. पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिने आपली आपबीती सांगितली तेव्हा पोलिसांचेही डोके चक्रावले. महाड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले आणि मुंबईच्या विक्रोळीमधून त्या 38 वर्षीय नराधमाला पोलिसांनी मुसक्या आवळून महाडमध्ये घेऊन आणले. आज तो तुरुंगाच्या गजाआड आहे. मित्रांनो, ही घटना केवळ महाडपुरती मर्यादित नाही. आज तुमच्या, आमच्या, आपल्या घरातील बहिणींच्या, आईच्या किंवा पत्नीच्या बाबतीतही असं घडू शकतं. म्हणूनच या घटनेतून धडा घेऊन आपण सायबर सुरक्षेचे 5 नियम नक्की पाळले पाहिजेत. त्यातील पहिला म्हणजे अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट नाकारा. फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या ज्या व्यक्तीला तुम्ही प्रत्यक्ष ओळखत नाही त्याची रिक्वेस्ट कधीही स्वीकारू नका. म्युच्युअल फ्रेंड्स तपासा. जर एखाद्याची रिक्वेस्ट स्वीकारायची असेल तर आधी बघा की तुमचे कोणते जवळचे मित्र त्याला ओळखतात आहेत का. खाजगी माहिती शेअर करू नका. आपल्या घराचा पत्ता, फोन नंबर, कौटुंबिक वाद आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर कधीही पाठवू नका. ब्लॅकमेलिंगला अजिबात घाबरू नका. जर कोणी तुमचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत असेल तर घाबरू नका. त्याच्या मागण्या पूर्ण करू नका. तुम्ही जेवढे ऐकाल तेवढा तो तुमचा जास्त छळ करेल. अशावेळी तात्काळ सायबर पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईनला फोन करा किंवा तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जा. तुमचे नाव नेहमी गुप्त ठेवले जाते. महाडच्या या रणरागिणीने जे धाडस दाखवलं ते कौतुकास्पद आहे. तिने पोलिसांकडे धाव घेतली. म्हणूनच आज एक गुन्हेगार तुरुंगात आहे. सोशल मीडिया हे मनोरंजनासाठी आहे, स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. यामुळे सावध राहा आणि सुरक्षित देखील राहा. ही घटना आपल्याला बरंच काही सांगून जाते. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय ते मला आवर्जून कळवा. आपल्याला देखील असे काही अनुभव असतील तर ते देखील कळवा. आपल्या आणि आपल्या कुटुंबाची सदैव काळजी घेत राहा. धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या सत्य घटनेसह.